या पावभाजीचा रंग पहा, अतिशय सुंदर, चविष्ट, झटपट होणारी ही पावभाजी आज आपण घरी बनवलेली आहे. ते सुद्धा हॉटेल, रेस्टॉरंट किंवा ढाब्याच्या पावभाजीला मागे सारणारी. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही पावभाजीची रेसिपी आहे. ते मी ज्योती, आपले ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे. तर पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला भाजी शिजवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. 1 वाटी हिरवा ताजा वाटाणा घेतलेला आहे. मी सध्या जे बाजारात मिळायला लागलेले आहेत ते. त्यासोबत 1 वाटी फ्लॉवर, अर्धा तुकडा मी बीट घातलेला आहे. हे रंगासाठी घातलेलं आहे. आणि 3 मध्यम आकाराचे मी बटाटे छान याची सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत. आता हे सर्व भाज्या फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला ह्या तेलावर चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहेत. आता ह्या भाज्या परतत असताना मी थोडंसं अगदी अर्धा चमचा मी ह्यामध्ये मीठ घालणार आहे. आता भाज्या शिजवताना मीठ घातल्यावर भाज्या शिजल्याच्या नंतर सपक किंवा अळणी अजिबात लागणार नाही. त्यामुळे भाज्या शिजवताना कधीही तुम्ही थोडासा मिठाचा वापर करा आणि टेस्ट पहा त्याची. भाज्यांना खूप छान चव येते आणि त्या पटकन शिजतात देखील. त्यामुळे मी थोडंसं ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता 2 वाट्या पाणी घालून आपल्याला ह्या सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. कारण ज्या भाज्या मी घेतलेल्या आहेत त्याला थोडंसं पाणी सुटणाऱ्या भाज्या आहेत. त्यामुळे फक्त थोडंसं म्हणजे 2 वाट्या पाणी घालून मी ह्या भाज्या 2 शिट्टे काढून घेणार आहे कुकरला आणि शिजवून घेणार आहे. आज आपण पावभाजी बनवताना कोणत्याही रंगाचा वापर करणार नाही, तरीसुद्धा भाजीला अतिशय सुंदर रंग येणार. 4 ते 5 काश्मीरी मिरच्या मी इथे भिजवून घेतलेल्या आहेत आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे याची पेस्ट करायची आहे. ह्यामुळेच आपल्या भाजीचा रंग अगदी सुंदर येतो. जसं हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी भाजी, त्याचप्रमाणे भाजीचा रंग येतो. तर मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व साहित्य काढून 2 चमचे फक्त पाणी घालून छान अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता खूप छान वाटून झालेलं आहे. आपण हे बाजूला ठेवूया. आता इथे आपल्याला भाजीची फोडणी करायची आहे. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे एक मोठी, आणि इथे आपल्याला जाड तळ असलेले म्हणजे हेवी बेसवालीच कढई घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा मी बटर घातलेला आहे. आता आपल्याला फोडणीसाठी 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. यामध्ये आपल्याला कोणतेही खडे मसाले वगैरे वापरायचे नाही. फक्त 1 चमचा जिऱ्याची फोडणी करून ह्यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे. तर सोनेरी वगैरे नाही करायचं. हा फक्त हलका गुलाबी रंगावर थोडासा मऊ होईपर्यंतच अगदी 2-3 मिनटं हा छान असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे परतवून घ्यायचा आहे. आता हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यावाले काय करतात, त्यांच्याकडे अतिशय मोठा तवा असतो आणि त्यावर हे कांदा, भाज्या सर्व असे परतले जातात. तर आपण तर तसं करू शकत नाही. त्यामुळे आपण हे कढईतच भाज्या छान परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे अगदी जाड अशी तळ असलेली म्हणजे हेवी बॉटमचीच कढई घ्या. त्यामुळे कांदा वगैरे करपला जात नाही किंवा तळाला चिकटून देखील राहत नाही. आता कांदा छान परतवून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी मोठे 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोचं, कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला असा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, म्हणजे टोमॅटोसुद्धा आपल्याला कांद्यासोबत शिजवून घ्यायचा आहे. इथे मी 1 शिमला मिरची घेतलेली आहे. ही सुद्धा अगदीच मी बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर शिमला मिरची तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता, म्हणजे अगदी झटपट शिजते. तसं तर शिमला मिरची शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही, ती पटकन शिजते. परंतु ही अगदीच बारीक चिरा म्हणजे झटपट ती मसाल्यांमध्ये मिक्स होईल. आता 2 मिनटं झालेले आहेत. मी शिमला मिरची चांगली परतवून घेतलेली आहे. आता अगदीच कमी गॅस करून आपल्याला ह्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान शिजवून घ्यायचे आहे. त्यामुळे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान नरम होईल. पाहू शकता झाकण ठेवल्यामुळे वाफेवर हे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची जी आहे ती शिजलेली आहे आणि छान नरमसुद्धा झालेली आहे. आता पुन्हा 2 मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे. आता 2 मिनटानंतर आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर मसाले कोणते आहेत ते पाहूया. 1 चमचा लाल तिखट, तुम्हाला हवं तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. 1 मोठा चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा मी धना पावडर घेतलेली आहे. ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे. मसाल्यामध्ये मीठ मी अगोदरच घालणार आहे. तुम्ही अगदी शेवटी घालू शकता किंवा मसाल्यामध्ये अगोदर मीठ घालून मग हा कांदा, टोमॅटो परतला ना किंवा मसालेसुद्धा मऊ होतात आणि हे कांदा, टोमॅटोमध्ये सुद्धा चांगलं मसाला आणि मीठ चांगलं मिक्स होतं. किंवा नंतर तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता, ॲडजस्ट करू शकता मसाले चाकून किंवा पावभाजी तयार झाल्यावर चाकूनसुद्धा. आता ह्यामध्ये मी भिजवलेली मिरची आणि आलं लसूणची पेस्ट जी होती ना ती ह्यामध्ये मी 1.5 चमचा घातलेली आहे. तुम्हाला आलं लसूण जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा
घालू शकता. मी अगदीच लहान मुलं खातील अशा हिशोबाने ही पावभाजी करणार आहे. आता पाहू शकता मसाले खूप सुंदर आपला तयार झालेला आहे. आता ह्या भाज्या आपण ज्या शिजवलेल्या होत्या अगोदर थोडंसं मीठ घालून परतवून त्या ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि ह्यासोबतसुद्धा म्हणजे मसाल्यांसोबतसुद्धा आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत. खूप छान आपल्या भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत. आपण कुकरच्या 2 शिट्या काढून कुकर पूर्ण थंड करून घेतला आणि त्यामुळे भाज्या छान आतल्या वाफेमुळे छान शिजल्या आहेत. आता काय करायचं, ह्या भाज्या तर अख्ख्या आहेत ना, तर ह्या आपल्याला बारीक करायच्या आहे. तर एक पावभाजीचा स्मॅशर घ्यायचा आणि त्याने भाज्या स्मॅश करायच्या. किंवा तुमच्याकडे जर असा पावभाजीचा स्मॅशर नसेल ना, तर मग एखाद्या ग्लासच्या तळाने ना तुम्ही सुद्धा हे घरच्या घरी करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने ही पावभाजी संपूर्ण घोटून घ्यायची आहे आणि पावभाजी स्मॅश केल्याच्या नंतर रंग पहा किती सुंदर आलेला आहे. यामध्ये मी कोणताही अगोदर सांगितल्याप्रमाणे रंग घातलेला नाही आहे किंवा काहीच घातलेलं नाही. फक्त आपण जी मिरची वाटून घेतली ना, बस त्याचाच रंग आहे आणि बीट जे शिजताना घातलेलं होतं त्याचा रंग आहे. आता आपण 1 वाटी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. पावभाजी आपण जशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, अगदी त्याच पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे आपण अगदीच जास्त पातळ वगैरे सैल करायची नाही आहे किंवा जास्तसुद्धा ही घट्ट ठेवायची नाही आहे. तर पावभाजी छान स्मॅश करून झालेली आहे. खूप सुंदर इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे. पाहू शकता अतिशय सुंदर रंग आलेला आहे. आता अगदी शेवटी आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बटर घालायचं आहे. बटर शेवटी घातलं ना तर पावभाजीचा जो सुगंध आहे तो खूप छान येतो. तर 2 चमचे मी इथे बटर घातलेलं आहे. पुन्हा एकदा पावभाजी मिक्स करून घ्यायची आहे. इथे आपली पावभाजी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळणारी घरच्या घरी तयार झालेली आहे. तर चला, पावभाजी तर तयार झाली. तर पावभाजीचे पाव कसे शेकायचे ते पाहूया. तर पाव भाजण्यासाठी मी एक तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा बटर घातलेला आहे. ह्यावर आपल्याला घालायचा आहे थोडासा पावभाजी मसाला आणि जी तयार झालेली पावभाजी आहे ती 1 चमचा ह्यामध्ये घालून छान असे पसरवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी पाव घेतलेला आहे, तो मधोमध चिरून आपण ह्या पावभाजीवर छान ठेवून पाव हे शेकून घेणार आहोत. तर हे पाव बटरवर असे गरम केले ना तर खूप सुंदर लागतात पावभाजीबरोबर. हे पहा, अशा पद्धतीने हे पाव छान शेकून आपण पावभाजीसोबत सर्व करून घेऊया. तर पावभाजी इथे आपली तयार झालेली आहे. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर हॉटेल किंवा ढाब्यावर मिळणारी ही पावभाजी घरच्या घरी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल ते आज आपण पाहिलेलं आहे. तर आता यापुढे हॉटेलमध्ये जाण्याची काही एक गरज नाही. तुम्ही एकदा ही पावभाजी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ म्हणजे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्योती पटेकर किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.